हॅलो, नमस्कार भगिनींनो. कशा आहात सगळ्याजणी? आनंदी आहात? कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? तर मी आज आपल्याला कोथिंबीर वडीची रेसिपी करून दाखवत आहे. तर मी सर्वप्रथम कोथिंबीर आणली, निवडली आणि स्वच्छ धुवून घेतली, कापून घेतली. त्यानंतर त्याच्यामध्ये माझ्याकडे भाजणीचं पीठ होतं. मिक्स डाळींचं सगळे धान्य ते घेतलं मी. त्याच्यामध्ये हिरवी मिरची घेतली, लसूण घेतला, लसणाची पात घेतली, धणे जिरे पावडर, हिंग आणि हळद अशा प्रकारे मी घेतलेलं आहे साहित्य. तर मी ते सगळं आधी म्हणजे करून घेतलं आणि वड्या पण शिजवून घेतलेल्या आहेत. आणि आता वड्या तळण्यासाठी मी तेल ठेवलं तिकडे तापायला. तर अशा प्रकारे मी त्या वड्या म्हणजे बघा तळून तळून घ्यायचे आहेत. मला कापून घेतलेले आहेत मी. खूप छान लागतात खायला. तर अशा प्रकारे माझी साधीशी रेसिपी घरच्याच साहित्यामध्ये कसं चांगलं होईल असा माझा प्रयत्न आहे. त्या प्रयत्नाला तुम्ही नक्कीच मला साथ द्याल अशी मी अपेक्षा करते. माझ्या ह्या रेसिपीला, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भरभरून मला प्रतिसाद द्याल अशी मी तुम्हाला विनंती करते. तर अशा प्रकारे मी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. तर मी ते आता वड्या तळून घेणार आहे आणि त्या आपल्या 2-5 मिनिटांमध्ये वड्यासुद्धा तळून होतील. तर मी अशा प्रकारे ही आपली रेसिपी आहे आणि खूप सुंदर म्हणजे नाही का करत आहे. माझं किचन पण थोडंसं छोटंच आहे, समजून घ्याल तुम्ही अशी मी आशा करत आहे. तर बघा मी तेल पण ठेवलेलं आहे तापायला आणि मी आता ह्या वड्या आहे ना त्या मी तळून घेणार आहे. तेल सुद्धा तापत आलेलं आहे. तर मी याच्यात वड्या सोडत आहे. छान अशा कुरकुरीत तळून घेणार आहे. कोथिंबीर आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप छान आहे. आपल्याला इरूनचा त्रास असेल, स्टोनचा त्रास असेल तर कोथिंबीरमुळे आपले स्टोन सुद्धा निघून जात असतात. छोटीशीच कढई मी त्यात टाकल्यात वड्या तळायला. हळूवारपणे आपण त्या पलटी करून घेणार आहोत. आणि त्यात म्हणजे तर थोडासा 1 चिमटीभर आपला खाण्याचा सोडा आहे तो सुद्धा टाकलेला आहे. त्याच्यामुळे वड्या ना खुसखुशीत होतात चांगल्या. जास्त नरम नाही होत, कडक नाही होत. खूप छान अशा ठिसूळ लागतात खाण्यासाठी. मी सकाळीच मार्केटमधून आणली होती कोथिंबीर. आज वाटली की आपण जरा वड्यांची रेसिपी करावी, वड्या करून बघावं आणि खायला सुद्धा खूप सुंदर लागतात. आपल्या आवडीप्रमाणे आपलं तिखट पण टाकायचं आहे. मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं आहे. कारण जास्त झालं तरी पण ते त्रासदायक आहे. त्यामुळे आपण मीठ बेताचंच टाकायचं आहे. जे महिलांनो थोडंसं कमी झालं तरी चालेल, परंतु जास्त नको व्हायला म्हणून आपण थोडंसं कमी प्रमाण घ्यायचं मिठाचं. कारण शुगर, BP असल्यामुळे आपल्याला मीठ कमीच खायचं असतं.
थोडेसेच राहिले आहेत तर मी तेवढे घेते तळून. माझी रेसिपी आवडली तर नक्कीच मला कमेंट करा, सबस्क्राईब करा. हे बघा किती छान या मोठे मोठे वडे मी तळून घेतले, उकडून घेतलेले आहेत आणि तळून पण घेतलेले बघा असे. एवढ्या आता तळून होत आलेले आहेत. मी आता काढून घेते आणि गॅस सुद्धा बंद करत आहे. गॅस मी बंद केलेला आहे. रेसिपीचं प्रमाण आपण आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे. जसं म्हणजे आपल्याकडे नाही का माणसं असतील त्याप्रमाणे आपण ती रेसिपी बनवू शकतो, कमी जास्त प्रमाणात आपल्याला जशी वाटेल त्याप्रमाणे. तर मी आमच्याकडे 2च माणसं असल्यामुळे अगदी थोडीच म्हणजे नाही का तो 2 वड्या तळून घेतलेल्या आहेत. तर बघा छान वाटतं आहे. खायला सुद्धा खूप सुंदर लागते, म्हणजे खूप छान झालेले आहेत, कुरकुरीत झालेले आहेत. बाय, धन्यवाद.